जे ओळखतात लोक आनंद शिंदेंना, त्यांना माहिती नाही हा किती माणूस मस्तीखोर आहे. हे फक्त त्याच्या जवळच्या मित्रांना माहिती आहे. ज्या दिवशी पहिल्यांदा आम्ही दोघं भेटलो फील्डवर, ते लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या इकडे भेटलो. म्हणजे हत्ती आला आमच्या याच्यात. अरे हा रे, काय योगायोग सुंदर. तू विचार कर, क्राऊड आहे, विसर्जन आहे, लालबागचा राजा, गर्दी असते अर्थात असते ना. आणि त्याच्यात मला ही दिसली. हा, त्याच्यात मला ह्याला मी दिसली, मी नाही बघितलं ह्याला, त्यांनी हाक मारली म्हणून मला हा दिसला. म्हणजे तू इथे काय करतो, आणि तेव्हा मला कळलं हा दैनिक भास्कर मध्ये आहे. ओके. सो आय हॅड नो क्लू की हा तिथे आहे म्हणून. आर्टिस्टला कुठच्याही कलेवरती ॲप्रिशिएशन कळायला पाहिजे. म्हणजे युजली नाहीतर काय होतं की नवरा बायको आहेत, आणि जर नवऱ्याने सांगितलं अरे ती बघ ती मुलगी खूप चिकणी दिसते, बोलल्यावर ना लगेच बायको जळते युजली. ह्यर तो काय त्या पोरीला घेऊन तर जाणार नाहीये, तो इथेच बसणार ना माझ्याबरोबर. द डे यू डाय, चित्रगुप्त जेव्हा तुला घेऊन ना आयुष्याचे पाढे घेऊन बसेल त्यावेळी तू काय सांगणार? 10 वाजता ट्रेन पकडली, 11ला ऑफिसला गेलो, संध्याकाळी 6ला ट्रेन पकडली, 7ला घरी आज न्यूज शूट केलं, हे केलं ते केलं. हा, ते सांगणार की तू हे सांगणार की माझ्यामुळे आज एक हत्ती वाचला, माझ्यामुळे आज मी 4 झाडं लावली तर 10 पक्ष्यांना राहायला मिळालं. काय नक्की सांगायला आवडेल? म्हटलं नाही, ऑब्विसली यार एक काय जीव वाचला सांगताना तुला अभिमान स्वतःचा वाटेल, म्हटलं ते कर. लोकांना म्हणजे बरेच जण मला म्हणतात की म्हणजे जे नवीन नवीन आम्हाला जॉईन व्हायला बघतात की मला हत्ती आणि आनंद शिंदे बघायचं आहे. आम्ही नाही म्हणतो, कारण आनंद शिंदे काय सतत हत्तीच्या जवळ मुका घ्यायला जात नाही. ही हॅज टू लाईक स्पेस अँड ट्रस्ट यू हॅव टू मेंटेन. म्हणजे जर त्या हत्तीला यायचंय जवळ, देन तरी सुद्धा तोही विचारतो येऊ का जवळ. नमस्कार मंडळी, मी आशिष पाथरे. संहिता क्रिएशनच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत. मैत्री स्पेशल अशी एक वेगळी सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज त्या सिरीजमध्ये आपण अशा एका मित्रांच्या जोडीला भेटणार आहोत की नवरा आणि बायको असं म्हटल्यानंतर जनरली आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं, जे अगदी ब्रिटिश अमेरिकन किंवा आपल्या कल्चरमध्ये सुद्धा अनेक जोक त्यांच्यावर बनलेले आहेत की हे रिलेशन म्हणजे इतकं सॉफ्ट टार्गेट मानलं गेलं आहे की बाबा नवरा असाच असतो, बायको अशीच असते, मग काळानुसार ती अशी रिॲक्ट होते, मग नवरा असं एक त्याचा साचा बनलेला आहे, टायपो बनलेला आहे. पण मित्र हा त्या 2 घटकांपासून वेगळा गणला जातो नेहमी, की नवरा बायकोत मैत्री असणं म्हणजे फार असं रेअर मानलं जातं. आणि आपल्याकडे तर ते फार, कारण अरेंज मॅरेजची खूप परंपरा असल्यामुळे आपल्याकडे फॉर्मॅलिटीज असते त्या रिलेशनमध्ये. पण त्याच्या पलीकडे जाऊन पहिली सुरुवात झाली मैत्रीने, आणि त्यानंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात. पण ते प्रेमसुद्धा एक आपल्या आवडीचा जोडीदार आपल्या आयुष्यात आल्यानंतर सुद्धा त्याला मित्र म्हणून जपणे, याच्यासाठी एक ट्युनिंग आणि एक कौशल्य लागतं, ते या दाम्पत्याकडे आहे. आणि अर्थात आपण त्यातल्या आनंद यांना आधी भेटलेलो आहोत. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मित्र म्हटल्यानंतर ते अख्ख्या विश्वाचे मित्र आहेत. ते कसं ते आपण आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या हत्तींविषयीच्या, इतर जंगलातल्या प्राण्यांविषयीच्या कामाबद्दल जाणून घेतलं आहे. आज श्रिया आपल्यासोबत आहेत, त्यांच्या पत्नी आहेत आणि मैत्रीण आहे मुळात त्यांची, त्यामुळे मैत्री स्पेशलमध्ये ते आहेत. तर एक आहे जंगल मित्र, आणि श्रिया तिच्या हसत खेळत आणि लाघवी स्वभावामुळे आहे जगन मित्र. त्यामुळे जंगल मित्र आणि जगन मित्र अशी ही मित्रांची जोडी आपल्याला लाभलेली आहे. आणि आज खूप मजा येणार आहे, कारण त्यांच्या दोघांच्या एकत्र बसण्यातून आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट करण्यातूनच ती एनर्जी पास होते, जी 2 मित्रांमधनं कायम पास होत असते. सुरुवातीलाच मला विचारायचं आहे की तुम्ही मित्र आहात, म्हणजे आपण त्याला सहकारी म्हणतो, तो कामाचा मित्र, आपल्या कामाच्या ठिकाणचा सहकारी असतो. त्यानंतर लग्न झाल्यानंतर आपला तो सहचारिणी होते किंवा सहप्रवासी होतो. आणि हा एक मधला टप्पा आहे ना मित्र. मी त्याच्यासमोर आपण दिलखुलासपणे व्यक्त होऊ शकतो, काही बोलू शकतो वगैरे वगैरे. तर ही मित्रत्वाची जाणीव कधी झाली तुम्हाला पहिल्यांदा, की आपण कम्फर्टेबल आहोत यार, आपण मित्र आहोत? म्हणजे प्रेम वगैरे हे नंतर आला हे दा,
का आधी असं वाटू लागलं आकर्षण, त्यातनं मैत्री बनवली, असं काय आनंद? आमची मैत्री अगदी शाळेत आम्ही होतो, 9वीत वगैरे होतो तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. बरं. आणि त्याच्यानंतर नंतर मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं, लॉ केलं आणि आम्ही दोघं मधल्या काळात फार कमी भेटलो. जस्ट हाय हॅलो वगैरे कधी आम्ही ट्रेकिंग करायचं होतं, त्या ट्रेकिंगला कधी मी गेलो तर अशी एवढीच आमची भेट होत होती. पण मी हिच्यावर प्रेम करतो हे मी हिला सांगायच्या आधी आमचा एक मित्र आहे, त्यांनी हिला सांगितलं की आनंद तुझ्यावर प्रेम करतो. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणजे आम्ही भेटत होतो, आम्ही बोलत होतो आणि आम्ही अगदीच म्हणजे शाळेत असतानापासनं आमची मैत्री असल्यामुळे मला जरी वाटत असलं हिच्याबद्दल काही तरी मी आबा मैत्री तुटता कामा नये, त्याच्यापेक्षा चांगले मित्र राहू या हेतूने मी पहिल्यांदा पुढाकार घेतला नव्हता. पण त्या मित्रांनी हिला सांगितलं की ज्या पद्धतीने आनंद वागतोय किंवा तुझी काळजी घेतोय, मला वाटतं की तो तुझ्यावर आता प्रेम करायला लागलाय. बरं. तर यू टेक इट सिरियसली. मग घेतलं ते सिरियसली तेव्हा की वेळ जावा लागला हे सिरियसनेस कळायला याचा? आय डिडंट रिमेंबर दिस ॲट ऑल. हे मलाच शॉकिंग आहे. नाही, मला भरपूर मित्र आहेत. बरोबर आहे. म्हणजे जगन मित्र म्हटलं कारण स्वभावातला एक मोकळे डाके. पण मला लहानपणापासून म्हणजे मुली मैत्रिणी पण आहेत, पण मित्रांचं प्रमाण जास्त आहे नेहमीच. कारण फोटोग्राफीमध्ये टॉमबॉय होती सुरुवातीपासून. म्हणजे मी टॉमबॉयच आधीपासून होते. करेक्ट आहे. लहानपणापासून. सो मग एक दिवशी म्हटलं बोलून तर बघूया. नाही, जास्तीत जास्त काय म्हणेन मी हिला, माझी एक पद्धत आहे, मी तोडत नाही. मी सांगतो की बाबा नाही पटलं ना, ओके ठीक आहे, मित्र म्हणून तर जगूया, तू तुझं आयुष्य जग, मी माझं जगेन, एवढाच काय तो विषय आहे. आणि मी ते म्हणजे ती डेअरिंग करायला म्हटलं वरळी सी फेसला जाऊया आपण. वरळी सी फेसला तिला घेऊन गेलो. आधी शेंगदाणे खाऊ घातले, मग भेळ खाऊ घातली, मग पाणीपुरी खाऊ घातली. तिला पाणीपुरी आवडते. वा, एवढा अभ्यास करून. ज्यावेळी तिचं पोट भरलेलं होतं त्यावेळी तिला म्हटलं की आपण नुसतेच मित्र म्हणून जगण्यापेक्षा आधी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणून जगून बघूया आणि नंतर जर पटलंच तुला माझं तर लग्न करूया. पण म्हटलं त्यावेळीच मी तिला सांगितलं आत्ता माझ्याकडे घर नाही आहे स्वतःचं, जर तू होकार दिलास तर मला 3 वर्ष दे, 3 वर्षात मला घर घेऊ दे आणि घर घेतल्यावर मात्र आपण सांगूया तुझ्या घरी, तोपर्यंत जरा धीर धर. म्हणजे आनंदला लहानपणापासून ओळखल्यामुळे मला नाही. आणि तो कुठच्या टाईपची मुलगी म्हणजे त्याचे क्रशेस बेसिकली माहिती होते. मला त्याचे क्रशेस माहिती होते. हिरोईन मध्ये कोण होतं असं काय? नाही म्हणजे नाही, काजोलच्या काळातलेच ना तुम्ही पण? काजोलच्याच काळातले. पण बोलायला गेलं तर क्रशेस मला माहिती होते. मी टोटल टॉमबॉय होते, तर आय विल बी फ्रेंड्स विथ दोघांनाही काजोल आवडायची का? सो मला असं वाटलंच नाही की मला हे वाटलंच नव्हतं की ही वुड बी इंटरेस्टेड इन मी. कारण तो सगळ्या मुलींना खूप त्रास द्यायचा. अरे म्हणजे ट्रेकिंग पासन म्हणजे कुठचीही मुलगी असेल किंवा मुलगाही, म्हणजे ना कोणालाही ना इतकी मस्ती ना. म्हणजे आत्ता जे ओळखतात लोक आनंद शिंदेंना, त्यांना माहिती नाही हा किती माणूस मस्तीखोर आहे. हे फक्त त्याच्या जवळच्या मित्रांना माहिती आहे. नाही, आता मी भाडीपाचा व्हिडिओ पाहिला त्यात मला कळलं नाही काय की इतकं बिंदास नाचणं वगैरे भल्याभल्यानं जमत नाही. ते सारंग साठेसाठी पण शॉकिंग होतं की हा नाचत होता. आम्ही पाहिलं रे आनंद शिंदे आता परवा इंटरव्ह्यू मध्ये एकदम आणि खरंच त्या कसं आहे, ज्या क्षणी आपण जिथे असतो तिथे तो जस्टिस त्या वेळेला देणं हे अर्थातच भल्याभल्यानं जमत नाही. आपण आपला शिष्टाचार घेऊन दुनियेत वावरत असतो, गरजच नाही. ही लव्स टू एन्जॉय हिज लाईफ. नाही, आणि व्हायचं काय मेन म्हणजे मुली का रडायच्या. सुरुवातच या वाक्याने, शाळा कुठली, सेंट मेरी कॉन्व्हेंट. बरं, जिंदगी बर्बाद आहे. तुम्हाला झरण नलिका म्हणजे काय? झरण नलिका, वा शाबास. कुठनं आला,
आम्ही हरित काष्ट मंचका देत काटका घेत काटका खेळत होतो. असं बोलल्यावरती जरणनळिका म्हणजे रिफिल. हो, टेबल टेनिस खेळायला गेलो म्हणून हरित काष्ट मंचका बरोबर. दे टकाटका घे टकाटका. आमच्या बॅच मधल्या प्रत्येक मुलीला त्यांनी रडवलंय, मला सोडून ना. अगदी 4वी-5वी पासून नाही, 9वी पासून 9वी शाळेतल्या ट्रेकिंग फ्रेंड कॉन्व्हेंटला होती. म्हणजे कुठच्या शाळेत? सेंट मेरीज कॉन्व्हेंट. सेंट आता मेरीज उल्लेख कॉन्व्हेंट केला. आणि शिवसमर्थ विद्यालय. अरे भावा रडवलंच तू. म्हणजे आता असं म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही एक पक्ष काढला ना, आपण दोघं तर फिक्स आहे. शिवसमर्थ शाळा म्हणजे भाई शिवाजी महाराजांचं छत्रपतींचं नाव एकतर आणि असा अंगात, आणि सेंट मेरी म्हणजे नाजुका. म्हणजे मला तो काळच आठवला ब्रिटिशांकडे ते यायचे ना ते. नाही, हिला भेटण्याच्या नादाने बरेच नाजूक नाजूक सेंट मेरीज बघून यायचो मी. हे म्हणजे ठीक आहे, पण तिने काय ते मनावर घेतलं नाही. तिला माहिती आहे की हे मेरी प्रॉपर्टी. किती नाही, पण मेरी मी बघितली. तुला सांगते तेव्हा मी खरंच सिरियस नव्हते, मला माहित पण नव्हतं. सो लाईक तिथे मग फील्ड होकार मध्ये आला खरा. फील्डवर आल्यावर म्हणजे फोटोग्राफी फील्ड म्हणजे पत्रकारितामध्ये आल्यावर हे मला प्रपोज केलं ते. आणि पहिलं असं मैत्री असतानाच आठवतंय की काही कोणी कोणाला गिफ्ट दिलंय? तीच द्यायची. माझ्या त्यावेळेच्या नोकरीमध्ये पेट्रोललाच फक्त पैसे असायचे, कारण घर घ्यायचं म्हटल्यावर सेव्हिंग केलं पाहिजे ना. बरोबर. नाही, पण असं म्हणायला गेलं तर गिफ्टच्या पलीकडे आम्ही मित्र होतो. म्हणजे गिव्ह अँड टेक असं ॲज सच होतंच त्या काळात. जास्त म्हणजे आम्ही एकमेकांना खूप क्रिटिसाइज करायचो, कारण दोघेही फोटोग्राफी फील्डमध्ये होतो, फोटो जर्नलिझम मध्ये होतो. बरोबर. क्रिटिसाइजिंग ऑफ पिक्चर्सच जास्त, म्हणजे मी त्याची बेस्ट क्रिटिकच होते. असं म्हणजे रोजचा तो काय 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 केलंय काम ते दाखवायचं आणि माझ्याकडनं क्रिटिसाइजच व्हायचं की अरे दिस इज नॉट डन, दिस इज गुड. पण ओकेजन तुमचे एकमेकांच्या बाबतीतले छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात मात्र असायच्या का? विसरलो रे हे बापरे. पण आता तुला सांगू का, फील्डवरती फोटो जर्नलिझम मध्ये हा आलेला हे मला माहित नव्हतं. त्याला मी आहे हे माहिती होतं, पण आम्ही फील्डवरती कधी भेटलो नव्हतो. पण ज्या दिवशी पहिल्यांदा आम्ही दोघं भेटलो फील्डवर ते लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या इकडे भेटलो. म्हणजे हत्ती आला आमच्या याच्यात. अरे हा रे, काय योगायोग आहे सुंदर. तू विचार कर, क्राऊड आहे, विसर्जन आहे, लालबागचा राजा, गर्दी असते अर्थात असते ना. आणि त्याच्यात मला ही दिसली. हा, त्याच्यात मला ह्याला मी दिसली, मी नाही बघितलं ह्याला, त्यांनी हाक मारली म्हणून मला हा दिसला. म्हणजे तू इथे काय करतो, आणि तेव्हा मला कळलं हा दैनिक भास्कर मध्ये आहे. ओके. सो आय हॅड नो क्लू की हा तिथे आहे म्हणून. म्हणजे खरंच आपण बऱ्याच दिवसांनी आपल्याला सेम प्रोफेशन मध्ये आहोत हे जिथे कळतं, ती मिरवणूक एवढी भव्य दिव्य असते की अरे म्हणजे तो क्षण पण तुला सांगते, लालबागच्या राजानं ते श्रॉफ बिल्डिंगच्या खाली बिल्डिंगच्या पुष्पवृष्टी तिथे ते उभ्या, मी त्या मचाणावरती आहे. चालायला म्हणजे तो इशारा ह्याच्याकडे होता. थोडं बाजूला उभं राहिलं असतं तर तुमचं पुष्पवृष्टीचं पण झालं असतं ना कार्यक्रम. तेच होतं ना, तेच तर तुला सांगतोय. अच्छा, ते झालं. फुलं आमच्या इकडनंच जात होती ना. काय हवंय अजून. म्हणजे हे किती रोमॅन्टिक आणि किती छान आहे. आणि फिल्मी म्हणजे फिल्मी नाही म्हणता येणार, पण हे स्वप्नवत आहे. पण ती तशीच ना ला 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 वाली वाली सिच्युएशन आहे ही. ह्याचा जर व्हिडिओ असता तर हेच गाणं मागे टाकलं असतं. याच्यात एक प्रश्न दोघांनाही आहे, मला पटकन उत्तर द्या. आताही तुम्हाला मैत्री म्हटल्यानंतर ते जास्त वॉर्म वाटते त्याच्यात की नवरा बायकोचं नातं? मैत्री बायकोचं नातं म्हटल्यावर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात येतात, त्याच्यात आजूबाजूची बरीचशी नाती येतात. मैत्रीमध्ये आम्ही दोघंच असू शकतो ना. बरोबर. पण मग ती नाती सांभाळून मैत्रीचं ना ट्रस्ट जास्त वेगळ्या लेवलला जातो रादर दॅन नवरा बायको मध्ये इगो हॅझल्स भरपूर लोकांमध्ये. नवरा बायको मध्ये जरा मी हे लपवून ठेवतो, हे नाही सांगितलं घरी तर या गोष्टी येऊ शकतात. मैत्रीमध्ये मोकळं ढाकळं जगायचं असतं. आम्हाला जितके लोक ओळखतात ना, तितक्या सगळ्यांना माहितीये की
आमच्या दोघांमध्ये खूप ट्रान्सपरन्सी आहे आणि ते जे मैत्रीचं लेवल आहे ते खूप म्हणजे ट्रस्टेड लेवल आहे. अच्छा, बरोबर आहे. कारण ती तुम्ही ऑलरेडी मित्र असतानाच तुम्हाला ते कळलेलं आहे की आपण जे काय तू आहे ते विचार बोलू कर, शकतो. लॅक्मे फॅशन वीकला 2 फोटोग्राफर्स होत आम्ही, फोटो जर्नलिस्ट. हा, तिथे बसलोय आम्ही. हा, कॅमेरामन होत ना आम्ही दोघं, फोटोग्राफर्स. हा, बायका अशा येत आहेत आमच्या समोर, वेगवेगळ्या टाईपचे Fashion कपडे week, हा, असतात. ramp मी वाली, फॅशन हा. वीक, मी कपडे काय घातले ते हो, सांगत हो, नाहीये हो. तुला. ते फॅशन वीकचे कपडे ते असे समोर येतात, बरोबर की नाही. हा, तिथे बसून गट्स आहेत आम्हाला दोघांना एकमेकांना सांगायला की अरे ही छान दिसते मॉडेल. सी, ॲप्रिसिएशन इज व्हेरी डिफरंट. करेक्ट आहे. म्हणजे ते ॲप्रिसिएशन आहे निव्वळ. एक्झॅक्टली. वी बोथ आर फोटोग्राफर्स, वी बोथ आर आर्टिस्ट. आर्टिस्टला कुठच्याही कलेवरती ॲप्रिसिएशन कळायला पाहिजे. म्हणजे युजली नाहीतर काय होतं की नवरा बायको आहेत आणि जर नवऱ्याने सांगितलं अरे ती बघ ती मुलगी खूप चिकणी दिसते, बोलल्यावर ना लगेच बायको जळते युजली. सी हिअर तो काय त्या पोरीला घेऊन तर जाणार नाहीये, तो इथेच बसणार ना माझ्या बरोबर. ते ट्रस्ट आहे. बुला शाम को आएगा ही दूसरा. म्हणजे इनफॅक्ट लेकिन भुला भी है क्या ये भी तपासना चाहिए ना. हे हिंदी सक्तीमध्ये मी अडकलो म्हणून माझी हिंदी अशी आहे. मेरे को वाटे हो. हाँ, वाटा ना आपको. मेरे को तो पहले से अनुभूति था उसका. See, he has his life. I have to trust what he is doing in his life, right? म्हणजे असे पण प्रसंग आलेत की 26/11ला मी आधी फील्डवर गेलो, मी रात्रीच गेलो. हिच्या ऑफिसने सांगितलं तू मुलगी आहेस, तू सकाळी जा. नंतर तू तिथे 24 तास असली, आमच्या टचमध्ये असशील. तिकडे कुलाब्याला ताज हॉटेल. नरिमन तर आम्ही म्हणजे मी रात्री हिला बाय करून जे निघालो ते पुढचे 4 दिवस आम्ही भेटलो नाही. इनफॅक्ट मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मित्राबरोबर, मितेश भुवड म्हणून मित्र आहे, त्याच्याबरोबर मी बाईकवरनं विटीला पोचले कारण सगळं कॉर्डन ऑफ होतं. आणि हा ताजच्या इकडे एवढंच मला माहिती होतं. मी नरिमन हाऊसच्या इकडे गेलेले आणि ते जेव्हा फायरिंग वगैरे रॉकेट लॉन्चर जिथे सोडलं ना, रॉकेट लॉन्चर जिथून सोडलं त्या टीम बरोबर हा होता, तिथेच होता. नायर वगैरे ते जे ऑफिसर्स आले होते ते म्हणले ना, ते नरिमन हाऊस उन्नीकृष्ण नायर वगैरे ते ताजला होते, ते ताजला झालं. आणि तिथेच खाली नरिमन हाऊसला मी त्या गल्लीत उभे होते. म्हणजे वरनं ते लोक शूट करत होते तर डायरेक्ट आमच्या इकडे. म्हणजे त्या दिवशी मला ना माझी हाईट कमी आहे ना त्याचा म्हणजे गर्व वाटला. हा, फायदा पण झाला आणि आय वॉज व्हेरी प्राऊड ऑफ इट. कारण माझ्या अक्षरशः त्या गोळीनं म्हणजे किती 6 इंच वरती हे जे काही इंच 3 गोळ्या. आणि घरनं किंवा मित्रमैत्रिणींचे फोन येत आहेत, अरे जरा जपून सांभाळा स्वतःला. परिस्थिती अशी होती की तिथे जर तुम्हाला माहिती नसेल, ट्रेनिंग नसेल तर तुम्ही ते शूटच करू शकत नाही. तुम्ही त्या परिसरात जाण्यातच पॉइंट नव्हता. अशी भयंकर. कारण फायरिंग दोन्ही बाजूनी चालू होतं, अतिरेक्यांकडून आणि आर्मीकडून किंवा पोलिसांकडून. आर्मीच्या इकडेच तो रॉकेट लॉन्चर जिथे सोडलं ना त्याच समोरच्या बिल्डिंग मध्ये तो होता. त्याला मी दिसत होते पण मला माहित नाही तो तिथे म्हणून. आणि त्यांनी बघितलं फायरिंग वगैरे चालू आहे. आणि जेव्हा आपण नरिमन हाऊस जिंकलो म्हणजे त्या अतिरेक्यानं आपल्या ताब्यात घेतलं वगैरे, तेव्हा असं झालं खाली क्राऊड एकदम म्हणजे आर्मी ऑफिसर जय हिंद वगैरे करत जेव्हा खाली आले ना तर सगळं क्राऊड एकदम ना शिरलं त्या आर्मी ऑफिसर्सना रीच आउट करायला. आणि मग तिथे लाठीचार्ज झाला. म्हणजे लोकांना कंट्रोल करण्याकरता तो, कारण अजून पुढे काय वाढवून ठेवलंय की सगळं क्लिअर आहे हे कळत नव्हतं. आणि त्यात मी मार खाल्लेला ते तो वरनं बघत होता. आणि आम्ही बेसिकली 3 दिवसांनी एकमेकांना बघत होतो आणि त्यात हिला क्राऊड मधलं समजून हे करत होते. आणि आमचे एक मित्र आहेत पलाश रंजन भौमिक, तो माणूस ही भिंतीला म्हणजे 2-3 लाटा हिने खाल्ल्या, ही शटरला चिकटून उभी आहे आणि तो माणूस असा उभा आहे पलाश रंजन भौमिक आणि सगळ्या काठ्या तो खातोय. ही इज ऑल्सो फोटोग्राफर. म्हणजे ते आत्ता पण माझ्या अंगावर काटे आले की मैत्री कुठल्या लेवल पर्यंत त्या माणसाने जपली. तो सिनियर आहे आम्हाला. खरंय.
त्या दिवशी बेकार मार खाल्लेला. खालती गेल्यावर मी हिला पहिले मिठी मारली आणि त्याच्या पाठीवरती वळ होते आणि त्यांनी फक्त बचा लिया तेरे बीवी को एवढंच बोलला. वा, खरंच अशा माणसांमुळे खऱ्या मैत्रीची व्याख्या करावीशी वाटत म्हणजे नाही. मी एक फुटपाथ फक्त क्रॉस करू शकत नव्हते, कारण मी ह्यानी जेव्हा हाका मारल्या मला वरनं आणि तो ऑफिसरला सांगत होता हिला क्रॉस ओव्हर करू दे, मी तिचा नवरा आहे म्हणून, पण म्हणजे इट वॉज कॉर्डन ऑफ. म्हणजे ते सगळं म्हणजे आर्मीचे रूल्स तेव्हा तिकडे चालू होते. सो यू कांट क्रॉस द रोड. म्हणजे कुलाब्याचा रस्ता पण किती मोठा यू नो. म्हणजे आय एम हिअर आणि त्या ऑपोजिट बिल्डिंगमध्ये आनंद वरच्या फ्लोअरवरनं मला ओरडून सांगतो ये इकडे, बट आय वॉज नॉट अलाउड टू क्रॉस. आणि ते मार खाताना बघतोय मला आणि त्यात त्या मित्राने मला वाचवलं. म्हणजे अक्षरशः म्हणजे त्या दिवशी मी म्हणजे ते बघत नाहीत ना. आणि काय इनफॅक्ट आर्मी वॉज क्वाईट रिस्पेक्टफुल. जेव्हा त्यांना कळलं कॅमेरा हातात बघितल्यावर ते लगेच रिस्पेक्ट आला. बट देन तो क्षण असतो ना तेव्हा सगळं क्राऊड भडकलेलं असतं, तेव्हा काही होऊ शकतं. सो दॅट वॉज द मोमेंट वेन ना ते सगळं झालं आणि ना मग सगळं निवांत झालं. मग त्याला क्रॉस करायला आनंदला दिला आणि आनंदने जेव्हा मला शोधून काढलं आणि 4 दिवसानंतर जेव्हा आम्ही एकमेकांना जिवंत बघितलं, दॅट वॉज द मोमेंट. म्हणजे कारण माझा एक इंटरव्ह्यू CNN ला त्यावेळी झाला होता. कारण जे काय फायरिंग झालं त्याच्यात जस्ट अशी इकडनं गोळी गेली आणि मी वाचलो होतं. तर होशी जाल म्हणून टाइम्स ऑफ इंडियाचे फोटो एडिटर होते, त्यांच्या शर्टातनं अशी काहीतरी गोळी गेली होती आणि ते वाचले होते. तर अशा वाचलेल्या लोकांचं इंटरव्ह्यू CNN त्यावेळी केले होते आणि ते जगात सगळ्या लोकांनी ओळखीच्या बघितले. आणि त्यांचा फोन श्रियाला, कारण माझा फोन स्विच ऑफ. हे बाबा याला गोळी लागली का? तर हा जिवंत होता की नाही मला माहितीच नव्हतं. बरं, पण त्या फील्डवर मी फील्डवर, त्यामुळे तिला टीव्हीवर काय चालू आहे माहित नाही. बरं, ते ज्यावेळी गोळी अशी गेली एका मित्राने फोन करून हिला एवढंच सांगितलं की तुझं कुंकू वाचलं. म्हटलं फालतू आयटम करू नकोस त्याला. तिला त्यावेळी कुंकू वाचलं म्हणजे नक्की काय झालं म्हणजे ते माझ्या ब्रेन मध्ये रेजिस्टरच झालं नाही. म्हणजे इथे माझ्या डोळ्यासमोर काय होतं आणि कुंकू म्हटलं फालतू आयटम करू नको म्हणून मी मोबाईल म्हणजे फोनवरती मी ओरडले. ते म्हणे अरे आनंद वाचला, आता गोळीबार झाला आमच्यावर. म्हटलं काय? म्हटलं तो कुठे? कारण त्याचा फोनच लागत नव्हता. म्हटलं ओके वाचला ना, ठीक आहे फोन. कारण मी वाचणार की नाही मला माहित नव्हतं. हे योगायोगाने का म्हणावं तुमचं. म्हणजे ओव्हरऑल जे आता गेल्या वेळी पण मी पाहिलं जे रोमांचक अनुभव आहेत ते काय असे सामान्यांच्या म्हणजे माझ्यासारख्यांच्या वाट्याला येत नाहीत डे टू डे लाईफमध्ये. 26/11चा जो हल्ला झाला, ज्याविषयी तुम्ही बोलताय, तुम्ही फील्डवर काम करत होता. 26/11चा हल्ला झाला तेव्हा मी कोणाची तरी ॲनिव्हर्सरीची पार्टी सेलिब्रेट करत होतो. मला इंडिव्हिज्युअली विचाराल तर, आणि मस्त व्यवस्थित सगळं चाललं. अरे काय, आणि टी व्हीवर न्यूज येते आणि बघायचे घुसले आपल्याकडे ना, हेच नाही रे, व्यवस्थाच नाही, अशा शिव्या देत आम्ही थर्ड पर्सन सारखे बसून घरी. म्हणजे तुम्ही लोक तिकडे पोलीस किंवा आर्मी यांचे जे काही किंवा काही लोकांनी आपल्या घरातले लोक गमावले त्या हल्ल्यामध्ये, ते जे काही झालं स्टेशनवरच्या विटी स्टेशनवरच्या आम्ही डेड बॉडीज मधनं चाललोय तेव्हा जस्ट इमॅजिन. म्हणजे हे आपलं काय म्हणतात त्याला, विटी स्टेशनवर CST स्टेशनवर जे काय फायरिंग झालं, लिटरली आमच्या समोर डेड बॉडीज पडलेल्या, विवळत काही जण असले तरी आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो, एवढी भयंकर परिस्थिती होती. बापरे. अजून एक सांगायचं म्हणजे माझं लग्न व्हावं हे त्या विधात्याची किती तीव्र इच्छा असावी. लग्नाच्या मला वाटतं एक 15 दिवस आधी मॅक्स पामेरमध्ये 10 पोलिसांना 200 नक्षलवाद्यांनी मारलं होतं. आणि ती स्टोरी कव्हर करायला मी आणि रिपोर्टर आम्ही गेलो होतो. आणि त्यांचा क्लिअर निरोप आम्हाला होता की तुम्ही आत येऊ नका, आलात तर मग आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. ते माहीत असताना सुद्धा आम्ही आत गेलो, त्याचा त्यांनी राग आला, पण आलो सुदैवाने त्याही परिस्थितीत ना. मी तिकडे आम्ही साडी घेत होतो आणि हा म्हणे उद्याचं मी सनराईज बघणार नाही. तर मी एकदम बघणार नाही असं नाही, बघीन की नाही शंका आहे. तर मी 2 मिनिटं थंड पडले, कारण ना इकडे माझी आत्या आणि आई बाबा सगळे असे ते साड्यांमध्ये सगळे रमलेले. मी ऐकलं, मग बाबांना मी साईडला गेलं, म्हटलं बाबा हे थांबव.
म्हणजे हे इथून निघायचं. कारण मी तो थंड पडलेले. भारताचा भाग आहे ह्याच्यावर विश्वास बसणार नाही एवढं सगळं मी त्यावेळी बघितलं होतं. हा ना, म्हणजे खूप असं अरे गन्स घेऊन मुलं, गनच्या साईजची मुलं गन घेऊन, म्हणजे गनच्या साईजची हाईटची मुलं. त्या हा आणि 300 का 200 किलोमीटरची इलेक्ट्रिसिटीची वायरच काढून नेली होती. म्हणजे तिथे चान्सच नाही प्रकाश आणि या गोष्टींचा. आणि ते लँडमाइन्स कुठे लावलेत हेही माहित नव्हतं ना. हे ना, गाड्यात त्यांची कार तर तिकडनंच पास होतीये ना. अरे हे किती आणि तेव्हा ऐकूनच- गुगल मॅप नव्हता त्या काळात. आणि गंमत म्हणजे मी वाचलो कोणामुळे, करीना कपूर आणि अमिताभ बच्चन. आणि अमिताभ बच्चन. अच्छा, म्हणजे तिथे ते नोन पॉप्युलर होते का? ज्या गावात आम्ही गेलो त्या गावामधल्या सरपंचांना सांगितलं आम्हाला पामेरला जायला मुलगा दे, म्हणजे कोणीतरी दे बरोबर की तो आम्हाला पामेरपर्यंत नेऊन सोडेल. त्यांनी सांगितलं एक छोटा मुलगा देतो, रस्ता दाखवेल आणि परत येईल. तर बोलता बोलता त्या मुलाने विचारलं आप मुंबई से हो ना. म्हटलं हां. करीना कपूर को देखा है क्या? आणि करीना कपूर वॉज माय क्लासमेट इन गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. तर मी त्याला म्हटलं अरे हम तो एक क्लास में थे. GLC गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. हो, गेल्या वेळी आपण म्हटलंय ना तिकडे होतं. म्हटलं हम तो एक क्लास में थे. तो म्हणाला सच में देखा है क्या, मजाक कर रहा. म्हटलं नहीं नहीं सच में एक. तो अमिताभ बच्चन जी को देखा है क्या? म्हटलं अरे पत्रकार हूँ भाई, मुंबई फोटो निकालता हूँ मैं. बहुत बार फोटो निकाला है उनका. अच्छा फिर आगे मत जाइए, वो जमीन के नीचे सब बम लगा के रखे हैं, आप जाएंगे वापस नहीं आ पाएंगे. इथे माझं कुंकू नक्कीच करीनाने वाचवलं. अरे बापरे. आणि मग त्याच्यानंतर मग तिकडे आम्हाला सगळ्या त्या हालचाली जाणवायला लागल्या की जर काही आम्ही पुढे गेलो तर कठीण आहे. मग आम्ही त्या पॉईंटला तो निर्णय घेतला की नाही बॅकआउट. कारण आमच्याबरोबर ड्रायव्हर पण जो होता रायपूरवरनं तो आला होता. हां, त्याची पण जबाबदारी आहे ना. बरोबर, असं बरोबर. फक्त आमच्या 2 फोटोग्राफर आणि रिपोर्टर असतो तर काहीतरी केलं असतं, पण ती जबाबदारी होती म्हणल्यावर मग आम्हाला बॅकआउटच करायला लागलं तिकडनं. आणि 1 आठवडा जवळजवळ होतो आम्ही त्या भागात. तिने खरंच हे आपल्याकडे असतं ना, एक असं लाईफ काहीतरी वेगळं असावं असं प्रत्येकाला वाटत असतं, काही ना काही घडावं. तुमच्या तर असं खैरात वाटली गेली आहे प्रसंगांची, म्हणजे अभूतपूर्व आहे सगळं. एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर अस. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा हे डिसिजन घ्यायची वेळ येते, मी मैत्रीचा ते का उल्लेख केला, कारण मैत्री मजबूत असल्याशिवाय ट्रस्ट हा जो तू विषय काढलास की मला माहिती आहे तो करू शकतो आणि त्याने ते केलं पाहिजे. मी कारण त्याने गेल्या वेळी सांगितलं की माझा मेल सुद्धा तिने ड्राफ्ट केला कंपनीला की हा मी येत नाहीये उद्या वगैरे, तू का केलंय, मग मी सोडू जॉब. तर ते डिसिजनच तिने घेतलं कारण तिला माहित होतं की मी इथे नाही, माझा श्वास गुदमरू शकतो, मला जाऊन तिकडं काम करायचं. आणि हे एक्सक्लुझिव्हिटी, साधं एक बँकेत काम करणारा जॉब सोडून मी क्लासेस घेतो MPSCचे, असं जरी कुठला नवरा म्हणाला तरी उद्या क्लासेसमध्ये एखादा माणूस करोडपती झाला हे चित्र समोर असतानाही ती बाई म्हणते नको कशाला जॉब सोड. ह्या लेवलचं असताना कसं आहे माहिती आहे, तुम्ही मुंबईत राहता, तुमचा पगार तुम्हाला माहिती आहे की तो खरंच चांगला आहे. अशा वेळेला एक पगार घरी आलाच नाही, ऍक्च्युली आलाच नाही तरी मला चालणार आहे, हे फार त्याला मोठं मन लागतं. नाही. याच्यासाठी काय काय कसं, मी तेच विचार, हे काय कुठनं आलं, हे कुठं, ह्याच्यामध्ये काही त्याग आणि काय, नाही मी एवढा विचार माणसाचा विचार हा इतका डीपली कसा काय आला की हाला हे हवंय. सी बेसिकली वी हॅव ओनली वन लाईफ, लाईक यू लिव्ह ओनली वन्स. हे लग्न झाल्यावर बहुतेक फॅमिली किंवा नवरा बायको हे विसरतात आणि ते त्या 10 ते 5 ड्युटीमध्ये अडकतात. हा पंच टाईम करायचा आहे, घरी यायचं आहे, यु नो, त्याचे एक सर्कल ऑफ लाईफमध्ये ते जगत असतात. बट मला आनंद हा लहानपणापासून माहिती आहे, मला त्याचे केपेबिलिटीज माहिती आहेत, स्ट्रेंथ्स माहिती आहेत, विकनेसेस माहिती आहेत. सो वाय कांट ही लिव्ह हिज लाईफ. म्हणजे तूच मित्र म्हणून तू स्वतःला माझ्या पोझिशनमध्ये टाक आणि विचार कर की जर मला एखादा माणूस दिसतोय की तो एलिफंट किंवा कुठच्याही प्राण्याशी, आता तर तो सगळ्याच प्राण्यांची कम्युनिकेट करतो, बट देन कम्युनिकेट करून जर प्रश्न सोडवले जात आहेत जे इतके वर्ष कोणीही मॅन एलिफंट कॉन्फ्लिक्टवरती सोल्युशन देऊ शकत नव्हतं. म्हणजे सोलार पॅनल्स लावून सुद्धा जर हत्ती येऊन सोलार पॅनलच तोडत असेल
आणि सोलार फेन्सिंगच्या वायरच तोडत असेल, इट इज नॉट अ सोल्युशन. सोल्युशन काय आहे? त्याला भूक लागते, राईट? हे सगळं जर तो दाखवतोय मला आणि ते मला रिझल्ट दिसतोय डोळ्याने, तर मी म्हणणार नाही का की बॉस तू बॅकआउट कर नोकरीतनं आणि हे कर. सी, एव्हरीबडी हॅज होम लोन, एव्हरीबडी हॅज टू गिव्ह म्हणजे पे बॅक द होम लोन, बट दॅट डझंट मीन दॅट यू शुड नॉट लिव्ह युअर ओन लाईफ. काय होईल? थोडंफार ॲडजस्टमेंट आमच्या दोघांमध्ये होणार होतं की खर्च जरा इथे कमी कर, इथे करू शकतो. हां, दॅट प्लस मायनस ते आपल्या हातात आहेत की नाही. मग ते म्हणजे एखादी गोष्ट जर तुला सॅटिस्फॅक्शन देत असेल तर त्याच्यासाठी तू हे थोडंसं बॅलन्स करशील ना. सुरुवातीपासून एक गोष्ट आमच्या दोघांची होती की मी एका जॉबमधून दुसऱ्या जॉबमध्ये गेलो त्यावेळी मला तिसऱ्या जॉबची ऑफर होती आणि जो दुसरा जॉब मी सिलेक्ट करत होतो तिथे जॉब सॅटिस्फॅक्शन होतं. तर मला 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील पण मला जॉब सॅटिस्फॅक्शन पाहिजे. हा निर्णय आम्ही दोघांनी त्यावेळी घेतला होता की नाही यार, आणि तुला इथे शिकायला मिळतंय, तुला इथे आवडतंय, मग हा ब्रँड मोठा असला तरी त्या ब्रँडकडे नको बघू, इथे तुला काम करायला मिळतंय ते बघ. नाही, आणि तेव्हा त्या क्षणाला मी त्याला एवढंच विचारलं, द डे यू डाय, चित्रगुप्त जेव्हा तुला येऊन ना आयुष्याचे पाढे घेऊन बसेल त्यावेळी तू काय सांगणार? 10 वाजता ट्रेन पकडली, 11ला ऑफिसला गेलो, संध्याकाळी 6ला ट्रेन पकडली, 7ला घरी आज न्यूज शूट केलं, हे केलं, ते केलं. हा, ते सांगणार की तू हे सांगणार की माझ्यामुळे आज एक हत्ती वाचला, माझ्यामुळे आज मी 4 झाडं लावली तर 10 पक्ष्यांना राहायला मिळालं. काय नक्की सांगायला आवडेल? म्हटलं नाही, ऑब्विसली यार, एक काय जीव वाचला ते सांगताना तुला अभिमान स्वतःचा वाटेल, म्हटलं ते कर. पण ते खूप मोठं डिसिजन आहे, हे मैत्रीतूनच येतं. हे नवरा बायकोच्या एका समाजाने ठरवून दिलेल्या परीट घडीच्या नात्यामध्ये असे डिसिजन्स फार रेअरली येतात. ज्यावेळी मी नवरा झालो त्यावेळी भांडलो की हिच्याशी. हा, काय अरे एवढे पैसे येत होते तर का बंद केले स्वतःहून? हा, म्हणजे संसार आणि ती गोष्ट म्हणजे. आणि कसं झालं ना की तुम्ही आयुष्य जगताना तुम्हाला साधारण लक्षात येतं की कोण तुम्हाला खाली बघणार आहे जेव्हा तुम्ही कमवत नसता. म्हटलं ते कशाला सहन करतेस आत्ता या स्टेजला. बरोबर. आणि त्याच्यावर पण त्यांनी फार छान उत्तर दिलं मला की कसं आहे ना, आपण देवावर ताजी फुलं वाहतो, सुकल्यावर काढून टाकतो, सुकलेली फुलं व्हायची नसतात. 60 नंतर तू हे काम करणार आहेस का? मी कोण म्हणेल ही कॉन्व्हेंटची. गंमत अपाट, हे खूप बोल्ड डिसिजन आहे ज्याच्यासाठी ट्युनिंग हा मगाशी शब्द म्हटलं नाही, पण हे डिसिजन घेत असताना ना मला कधी असं वाटलं नाही की मी काहीतरी डिसिजन म्हणजे एवढा मोठा डिसिजन वगैरे 1 सेकंद पण लागला नाही. मी डिसिजन जेव्हा घेते, आय स्टँड बाय माय डिसिजन ऑलवेज. आणि आय स्टँड बाय हर. हा, लाईक मग त्याच्यात मग कोणी आम्ही बॅकआउट नाही करत. एखादा डिसिजन घेतला असेल तर वी हॅव टू बॅक इच अदर अँड डू इट. असं ज्या पद्धतीने आमचं काम चालू आहे त्याच्यात अडथळे यावेत असं वाटणारे लोक भरपूर असल्यामुळे रोजचा दिवस हा आजचा दिवस आणि शेवटचा असेल तर कसं काम करायचं या अँगलने काम चालतं. हे तर मी माझ्या घना ओवी मोहनाकडनं शिकलेले आहे की आजचा दिवस जगायचा आणि तो चांगलाच घालवायचा, हसत खेळत घालवायचा. हा, कारण ती इतकी निखळ मैत्री. म्हणजे आज असं झालंय कधी की हत्तींचा जर थोडा आता विषय थोडा डायव्हर्ट होईल पण तो आल्याशिवाय चालणार नाही, कारण इतकं समृद्ध. हत्तींच्या आधी मी घनाचे 2 छोटे अनुभव सांगतो की हे कुत्र्यांना येणारे इंट्युशन्स वगैरे जे प्रकार असतात त्याला मी 6 वाजता खाली न्यायचो घनाला पहाटे. तो 5 वाजल्यापासून मला उठवायला लागला आणि शेवटी वैतागून मी 5:30ला उठलो. 5:30ला लगेच त्याला तयार केलं, मी खाली गेलो आणि आम्ही डाव्या बाजूला जातो, तो मला उजव्या बाजूला खेचायला लागला आणि इतका खेचायला लागला की मी त्याला मागे खेचत असताना त्याला चोक बसला, जीभ त्यांनी बाहेर काढली तरी तो मला खेचतच राहिला. आणि मी शेवटी म्हटलं नाही नाही यार, ह्या काहीतरी दाखवतो, ह्याला जाऊ दे पुढे धावत. मी त्याच्या मागे धावतो. श्रेयाला म्हटलं तू ओवीला घेऊन मागणं ये. आणि तो धावत जाऊन ना इकडनं एक 500 मीटरवर एक बग्गी आहे
त्या बग्गीपाशी जाऊन तो बसला. एक घोडा पहाटे 5 वाजता तो उठवायला लागला, म्हणजे साधारण 5 वाजता तो घोडा पाय सरकून त्या बग्गीखाली पडला आणि 1 तास उठण्याचा त्याचा जो प्रयत्न, अर्धा पाऊण तास उठण्याचा त्याचा प्रयत्न झाला. त्याच्यात पूर्ण इकडनं रक्तबंबाळ झाला होता आणि त्या धडपडीत त्याचा पाय त्या चाकामध्ये अडकला होता. तो जर जास्त वेळ राहिला असता तर तो तिकडनं मोडला असता पाय. तो तिथे जाऊन त्यांनी मला दाखवलं की ह्याच्याकरता उठवत होतो तुला. अनोळखी एक घोडा आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे हे त्या गणाला कळलं, आणि ते कळलं म्हणजे त्यांच्या इंद्रिया स्ट्रॉंग असते, त्यांना ते कळलं आणि त्यांनी तुम्हाला त्याचं रक्षण करायला भाग पाडलं. ही एवढी सिंपल गोष्ट आहे. इथं ॲक्सिडेंट माझ्या समोर होतो, त्याच्याकडे मोबाईल नाही ना, गणाकडे मोबाईल नाही ना, नाही तर 3-4 फोटो त्या घोड्याचे मस्त आले असते. तुम्ही रील व्हायरल करता ॲक्च्युली की आय एम विथ घोडा इन ॲक्सिडेंट वगैरे. ही पहाटे घेऊन गेली त्याला आणि तो रस्त्याच्या मधनं हट्टाने चालत होता. हिलाही कळेना मलाही कळेना की असं आजच त्याला रस्त्यावर पहाट असले तरी एखाद दुसरी गाडी येते, मग हमखास ते शिव्या घालतात, अक्कल नाही आहे क्या, बीच में से क्या चलता है वगैरे वगैरे, त्या त्यांनी घातल्या. पण तो मधनं चालत होता कारण ही थोडी पुढे गेली आणि रस्त्याच्या बाजूचं झाड धाडकन पडलं. सो तिथे ट्रस्ट आलं ना माझा घनावर. एखाद्या निसर्गाच्या जवळ आहेत, खूप जवळ आहेत, निसर्ग त्यांच्याशी जास्त बोलतो. त्याच संदर्भातला एक किस्सा आहे की एका हत्तीने तुम्हाला परत पाठवलं होतं, तो काय आहे? त्या हत्ती इंजर्ड होता आणि तो इंजर्ड असल्यामुळे त्याची जखम बघून मला वन खात्याला सांगायचं होतं की आपल्याला ताबडतोब वेटरनरी डॉक्टरला बोलवायचं आहे की आपल्याला त्या जखमेला तो स्वतःहून बरा करेल अशी परिस्थिती आहे. आम्ही सकाळी गेलो तिकडे साधारण 11च्या आसपास. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं आपण कितीही शोधलं तरी येणार नाही, तो 7 वाजताच बाहेर पडतो. म्हटलं अंधारात बॅटरी मारून मी ते बघणार आणि मग काहीतरी अर्धवट कळवणार, मी कन्फ्यूज असणार, असं काही व्हायला नको. आपण प्रयत्न करूया, भेटला तर दिवसा, नाही भेटला तर रात्री. तर आम्ही सकाळी जंगलात गेलो. हत्तीसाठी मी जो आवाज काढतो तो मी जिथे त्याचं लोळण होतं, की जिथे हत्ती चिखलात लोळतो त्याला लोळण म्हणतात, ती लोळणची जागा आल्यावरती आणि मस्त त्याचा आकार जो होता तेवढा मस्त खड्डा त्या लोळणचा होता आणि मी तिकडे जाऊन जो आवाज काढतो तो काढला. तो आवाज काढल्यानंतर हत्तीचा काहीच रिप्लाय आला नाही. काही पक्षी ओरडले आणि मी हिला म्हणलं, मी वळलो आणि म्हणलं हत्ती 4 वाजता भेटेल. ओके. आणि ही चिडली की ते आहेत ना, ऑफिसर आहेत ना, गावातली लोक आहेत, कशाला त्यांच्यासमोर कशाला, तू प्रायव्हेट मध्ये मला सांग ना. जाऊ दे. हा त्याने बिचाऱ्याने पक्षांनी तुम्हाला शेअर केलंय, हे प्रायव्हेट मेसेज आहे. हा बरोबर. तर मी म्हटलं सॉरी, पण म्हणजे मला ते लक्षातच आलं नाही की मी बोलायला हवं नको. तर मी मागे वळलो आणि सांगितलं 4 वाजता भेटेल. तर तरीसुद्धा आम्ही जंगलात शोधत फिरत होतो आमच्याबरोबर. हो, त्याच्यात ही म्हणजे एक क्षण असा आला होता की श्रिया अगदी शेवटची बघतोय की काय असं. हत्ती दलदलीचा परिसर दिसलेलं मला, पाण्याजवळ दलदलीचा परिसर हत्ती तयार करू शकतो स्वतःच्या संरक्षणाकरता. तर तिथे तुम्ही अडकलात त्या दलदलीत की? हा, म्हणजे आपण व्हर्टिकल अडकतो आणि आपण आडवं व्हायला बघत नाही, त्यावेळी सुचत नाही आपल्याला आणि मग तो चिखल तुम्हाला खालती खेचायला लागतो. तर वन खात्याचे एक अधिकारी पुढे गेले, त्यांच्या मागनं मी पुढे गेलो आणि त्याच जागेवर हिनी पाय ठेवल्यावरती तो कडक झालेला चिखल होता, तो भस्कन खाली गेला. बाहेर 40 डिग्री टेम्परेचर होतं, आतमध्ये जंगलात 20 डिग्री टेम्परेचर होतं. 20 डिग्री. हा एवढा फरक होता. हो. आणि हा कशामुळे त्यांनी ते जंगल अनटच्ड ठेवलंय किंवा तिथे माणसाचा वावर नाही. आता इथे आपण दुसऱ्याला मेंटेनन्स भरतो, त्यामुळे तो कसं आपलं बिल्डिंग किंवा घर मेंटेन करतोय आपल्याला कळत नाही. तिथे ते स्वतः तो सगळा मेंटेनन्स करतात. माझं खाणं, माझ्या जे हत्ती खातो ते शेणातनं बाहेर पडून झाडं उगवतात. ओके. त्यांचं मेंटेनन्स स्वतःच असतं, आपण छानच करणार ना स्वतःच. एवढा फरक 40 आणि 20 डिग्री एवढा फरक आहे. म्हणजे आपण ज्या ग्लोबल वॉर्मिंगच्या गप्पा करतो, आपल्याला प्राण्यांची गरज आहे अबाधित ठेवलं सगळं तर आपलं
असो, तर त्या परिसरात तुम्ही आत गेलात जिथे 20 डिग्री सुखद टेम्परेचर सुखद होता आणि तिचा पाय घसरला आणि ती एकदम म्हणजे आम्हाला दिसत होतं की आत 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 मला कळलंच नाही मी चिखलात गेले ते. तरी सुद्धा डेअरिंग करून एका बाजूने मी, दुसऱ्या बाजूने वन खात्याच्या त्या अधिकाऱ्याने आम्ही पूर्ण ताकद लावून हिला बाहेर काढलं. होते ह्याला की तुम्ही सगळे बॅकआउट व्हा, कारण मला ते ना असा चिखल खेचत होता आणि ते म्हणतात ना मरायच्या आधी सगळं असं दिसतं, ते मी अनुभवलं त्या क्षणाला. आणि मग आम्ही ते झाल्यावर मग डिसिजन घेतला की एकदम आता, कारण एवढं वजन सगळं चिखलनी भरलेली ती फुल चिखलातने माखलेले. आम्ही तिला म्हणत होतो की बाबा अगं धुवून घे, म्हणजे नको बरं वाटतंय गार गार कर. त्या क्षणाला मला अनुभवायला मिळालं की हत्तीला चिखलात किती मस्त वाटत असेल. अरे बापरे. आपण मड थेरपी करतो ती जंगलात आम्हाला अशीच मिळते. हा मुंबईचा चिखल प्लीज मला आवडत नाही, पण तो जंगलातला चिखल अप्रतिम होता. आपण चिखलपेक हा शब्द वापरतो, पण जंगलातला चिखल सुद्धा स्वच्छ असतो. हो वा, जंगलातला चिखल सुद्धा स्वच्छ असतो. लाल मातीचा होता तो. खर तर चिखल नसतो, त्यांनी त्यांच्यासाठी केलेली योजना असते ती, आणि त्याच्यात राजकारण नसतं ऍक्च्युली. आणि आम्ही येऊन जस्ट रस्त्यावर बसलो, जसे आम्ही रस्त्यावर येऊन बसलो, हत्ती जंगलातनं बाहेर आला. आमच्यापासून एक 40 फुटावर असेल तो. मी अशी बसले कारण मला माझं बॉडी शॉक मध्ये होती ना, तर मला त्या लोकांनी रस्त्यावर बसवलं, म्हणे काही शूज वगैरे ते काढून जरा सगळेच बसले, कारण दमछाक खूप झाली होती, खूप दमछाक झालेली. तर तेवढ्यात तो हत्ती बाहेर आला, तो ओरडला. म्हणजे असा 10-15 फुटावर होता तो. नाही 10-15 फूट नाही, 30-40 फूट. वॉट एव्हर, लाईक 30-40 फूट सुद्धा आपल्याला असं हत्ती उभा राहिल्यावर जवळच वाटतं ते. तर तो ओरडला आणि तो परत आत गेला. त्याच्या घड्याळ बघितलं, बरोबर 4 वाजले. हो, त्या पक्ष्यांनी सांगितलेला निरोप बरोबर होता, तो 4 वाजता आला होता. आणि गावातला एक मुलगा होता, एकदम यंग मुलगा होता, तो आमच्या बरोबरच आला होता. अर्थात तो आधी जंगलात पळाला, त्याच्या मागे मी पळालो जंगलामध्ये. त्याला म्हटलं तू 2 पावलं मागे ये, कारण आय नो हाऊ टू डील विथ हिम. आणि मग तो मला घेऊन अजून डीप फॉरेस्टमध्ये गेला. तो ओढ्यामध्ये उभा होता, जबरदस्त सुंदर पाणी होतं ते ओढ्यात जे काय, आणि तो आवाज वगैरे. आणि तिथे उभं राहून मी त्याला विचारतोय की मग जखम कुठे झाली आहे, तुला औषध लावायला लागणार आहे, तर आपण डॉक्टरांना बोलवायचं आहे, तर दाखव एकदा. आणि पाय वर केला. मी अतिशयोक्ती सांगत नाही, हे वास्तव आहे. आणि त्यावेळी गावातली 3 व्यक्ती, वन खात्याचे 2 व्यक्ती आणि आम्ही दोघं, एवढे लोक त्या ठिकाणी होतो. अर्थात यांना वरती बसावं लागलं होतं आणि मी त्याच्यापासून, आम्ही स्लोप मध्ये होतो, कारण तो असा स्लोप होता आणि खाली तो हत्ती होता आणि आनंद नदी, तो ओढा किंवा ते जे काही होतं पाण्याची जागा ती खाली होती आणि हे वरती होते. आणि जास्त क्राऊड झाला असता आम्ही आय लेवलला चिडला असता, म्हणून एकाने पुढे येऊन बघितलं, तो चिडला. मग त्याला परत जायला सांगितलं आणि तो गेला माणूस परत. आणि जवळजवळ 1 तास 1.5 तास आम्ही तिथे होतो. त्यांनी जखम दाखवली, औषध काय लावतो म्हटल्यावर असा चिखल उचलून तो फचकन मारून दाखवला. हत्तीने सगळं दाखवलं तुम्हाला. हां. आणि मग नंतर तो अचानक एका पॉईंटला जा जा सोंडेने. म्हटलं अरे थांब जरा, बोलतो तुझ्याशी मग जातो, जा. आणि ज्यावेळी मी हलत नाही म्हटल्यावर तो फिरला आणि तो जंगलात निघून गेला. आणि हे सगळं आम्हाला दिसत होतं. आणि मग आम्ही तिकडनं निघालो, आम्ही कारपर्यंत आलो. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना जो रिपोर्ट करायचा तो मी केला. आणि मी गाडीत बसलो आणि एवढा भयंकर पाऊस चालू झाला की आम्ही परत चंदगडला येईस तर आम्ही साधारण 250 झाडं पडलेली बघितली वाटेल. तिल्लारी घाटातनं गाडी न्यायची कशी हे कळत नव्हतं. इतकं समोरचं फास्टेस्ट स्पीडला वायपर वापरून सुद्धा समोरचं दिसत नव्हतं, एवढा भयंकर पाऊस तिल्लारी घाटात. पण म्हणजे ह्या धोक्याची पूर्वसूचना त्याने तुम्हाला दिली होती की तुम्ही जा. हो. आणि तो पहिल्यांदा भेटलेला हत्ती पण म्हणजे मित्रत्व हो त्याच्यामध्ये आलं होतं ते. पण ही ऍक्च्युली त्यांना जास्त जवळ जाता येतं का प्रामाणिकपणे? मी जर हो म्हणलं आणि कोणत्या माणसाने आगाऊपणा केला तर, म्हणून मी उत्तर देत नाही. ओके. त्याला त्याचं काय होईल हे त्याच्यावरच आहे. बरोबर.
सी नाही काय आहे, आता मला झाली 14 वर्ष, आता 15 लागेल आम्हाला. तर आम्हाला माहिती आहे ना की केव्हा कुठे कधी जायचं. नाही आणि म्हणून 14 वर्षात एकही अपघात आमच्या नावावर नाही आहे, हत्तीकडनं आमचा झालेला किंवा आमच्याकडनं हत्तीचा झालेला. जो कुठला एक अनुभव आम्हाला मिळाला त्याच्यात आमची चूक नव्हती, भलत्याच व्यक्तीची चूक होती आणि बाजूला मी होतो म्हणून ते मला उचलून त्यांनी फेकून दिलं होतं. तेवढा एकच अनुभव. अदरवाईज मी जी एखादी मुवमेंट करतो ती मुवमेंट करताना मला काय धोका असणार आहे हे मला माहीत असतं. त्यामुळे आजपर्यंत अपघात झालेलाच नाही आहे. ओवी इकडे ये बाळा. बरोबर आहेत सगळे सगळे. आणि आणि प्रत्येक माणसाने हे लक्षात ठेवायला हवं की तुम्ही जेव्हा त्या ॲनिमलच्या स्पेसमध्ये जाता तेव्हा यू हॅव टू ट्रस्ट द्या स्पेस. त्यांची परमिशन असल्याशिवाय तुम्ही त्या स्पेसमध्ये जाऊ नाही शकत. तिथेच अटॅक होतात. आलं लक्षात. आज ताडोबामध्ये आम्ही ज्यावेळी हत्तीसाठी काम करत होतो ते फारच म्हणजे नॉन टुरिझम झोनमध्ये आम्ही काम करत होतो. ते इतकं कोर जंगल अधिकाऱ्यांशिवाय आणि त्या परिसरात काम करणाऱ्या लोकांशिवाय बघितलंच नव्हतं कोणी. आणि त्या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना, बस पिल्लू 1 मिनटं बस, मी ज्यावेळी हत्तीबरोबर चालायचो त्यावेळी त्या टेरिटरीमध्ये असणारा वाघ पण पाण्यात बसून आम्हाला बघायचा. 10 दिवस आम्ही तिथे होतो. नंतर मी हत्ती, 50 फुटावर तो वाघ, असे आम्ही रोज संध्याकाळी चालायचो. त्या वाघाकडनं हल्ला झाला नाही. ओके. ते त्यांचं घर आहे. आपल्या घरात येऊन म्हणजे माझ्या घरात येऊन कोणी कसंही वागलेलं जसं मला चालत नाही, ते त्यांच्या घरात जाऊन आपण त्यांच्या नियमानुसार वागायला पाहिजे. अर्थात ना, बरोबर आहे, करेक्ट. एक तर तुम्ही स्पेस तर ट्रस्ट केली पाहिजे आणि दुसरे म्हणजे लोकांना म्हणजे बरेच जण मला म्हणतात की म्हणजे जे नवीन नवीन आम्हाला जॉईन व्हायला बघतात की मला हत्ती आणि आनंद शिंदे बघायचं आहे. आम्ही नाही म्हणतो, कारण आनंद शिंदे काय सतत हत्तीच्या जवळ मुका घ्यायला जात नाही. ही हॅज टू लाईक स्पेस अँड ट्रस्ट यू हॅव टू मेंटेन. म्हणजे जर त्या हत्तीला यायचंय जवळ देन तरी सुद्धा तोही विचारतो येऊ का जवळ, तरच तो जवळ येतो ना आनंदच्या. गजराजला ज्यावेळी शांत केलं आम्ही, गजराज म्हणजे कुठला? ताडोबा मधला हत्ती होता. ओके. तर त्याला आम्ही ज्यावेळी शांत केलं तर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला स्पर्श करू दिला. त्याच्यानंतर डायरेक्ट 9व्या दिवशी त्यांनी स्वतःहून सोंड पुढे करून मला स्पर्श करू दिला. दुसरा दिवस ते 9वा दिवस आम्ही मध्ये कधीच त्याला हात पण लावला नाही, बाजूला उभे असून सुद्धा. आणि त्या काळात तो माझ्याशी खेळत पण होता. मी त्याच्या सोंडेवर मध्ये ज्यावेळी त्याला पिण्याकरता पाणी द्यायचो, ते सोंड पाण्याने भरून घ्यायची आणि ते पाणी माझ्याच अंगावर उडवायचं. वा. किंवा तिथेच ताडोबातच आम्ही काम करत असताना ती कुठची ती वाघीण, सोनमला पिल्ल झालेली होती आणि आम्ही तिथे पायीच होतो ना त्या हत्ती बरोबर, कारण आम्ही तिथे जंगलात काम करतोय ना, बरोबर. बाकी सगळे सफारीमध्ये असतात पण आम्ही तर जंगलात काम करतोय, तर त्यांच्या ग्राउंड लेवलला काम करतोय. म्हणजे आम्हाला हे माहिती होतं की त्या परिसरात आलेली आहे असं सकाळीच आम्हाला कळलेलं की तिथे वावर तिचा चालू आहे. तर मी ह्याला बोलले, अरे विचार गजराजला इकडेच कुठेतरी आहे ती नक्कीच, म्हणजे वावर वाटतोय, कारण एकीकडे मला पावलं दिसलेली होती. तर ह्यानी विचारलं, गजराज सोनम आली म्हणजे ती सोनम, असंच विचारलं, गजू सोनम आली होती का? त्यांनी असं सगळं त्याचं जे काय करायचं ते केलं. कुठनं गेली? त्यांनी अशी सोंड अशी फिरवली आणि असं करून त्यांनी रूट दाखवला. का अद्भुत आहे. मी होते तिथे आणि मग तो रूट, त्या रूट वरती आम्ही गेल्यावर आम्हाला ते पिल्लांची पण पावलं दिसली. ओके. न्यूबॉर्न. हा म्हणजे न्यूबॉर्न म्हणजे थोडेसे. आणि ती न्यूज झाली होती सोनम वाघिणीला एवढी पिल्लं झाली आणि नाही. आणि ते कसं आहे, आता ते तिचा स्पेस होता. एक्झॅक्टली. वी शुड बी हॅपी टू सी द पग मार्क्स. तो
हट्ट नसावा की मला ते पिल्लच दिसलंच बघायचं. पाहिजे. हा. तो हट्ट नसलाच किंवा पाहिजे. पिल्लू असं घेऊन मी वाघ नाही. फोटो बछड्याबरोबर काढला आणि मग तू मोठं झाल्यावर तो शाळेत ग्रॅज्युएट झाल्यावर त्याला दाखवलं, हे बघ मी तुझं. इनफॅक्ट मी तुला सांगेन की ट्रंक ऑल द वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे जे कोर कमिटी किंवा कोर व्हॉलेंटियर मेंबर्स पण आहेत ना, नो बडी विल से की आम्हाला फोटो काढायचा आहे किंवा आम्हाला सेल्फी काढायचा आहे. एव्हरीबडी नोज इफ यू आर रिस्पेक्टिंग देअर स्पेस देन ओनली यू आर वर्किंग विथ. आमच्या ट्रस्टीज पैकी फक्त 3 ट्रस्टीजनी प्रत्यक्ष फील्डवरती हत्ती बघितली. 3च. बाकी सगळ्या लेवलच्या ऍडमिन पासून सगळी कामं सगळे करतात. हा सगळे. पण म्हणजे ट्रस्टी झालात म्हणून पण तुम्हाला जंगलात नेऊन मी हत्ती दाखवणार हा नियम किंवा हा हट्ट पुरवला जाणार नाही. करेक्ट. म्हणजे आपण जेव्हा राजकारण आणि कसं होतं, लोक म्हणतात अहो कसं ते गोड पिल्लू, ते जसं तुम्ही त्याला कवटाळताय तसं मला त्या पिल्लाला कवटाळायचं आहे. म्हणलं हो तुम्ही त्याला कवटाळाल, पण पिल्लाने परत कवटाळलं तर काय कराल? तुमची साधना आहे ना ही 15 वर्षाची. आता म्हणजे मला ते आय डोंट वॉन्ट टू नेम द जंगल बट हत्तीचा असा कळप आहे जे त्यांची पिल्लांना ह्याला अलाव करतात खेळायला. सो दॅट डझंट मीन मी म्हणणार की मी बायको आहे मला मला जायचंय. पण जायचंय. मंडळी, आनंद आणि श्रिया या मित्रांसोबत गप्पा रंगवताना वेळ असा निघून गेलेला आहे, निघून चाललेला आहे आणि असं वाटतं की अजून खूप काही बोलायचं आहे. तर ते जे बोलणं आहे, ते जे मैत्र जीवाचे असं जे एक फिलिंग आहे ते घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत. तुम्ही पाहायला विसरू नका. मजा आली पाहिजे. धन्यवाद.